रिलेशन्स का टिकायचे? आता तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी, सगळ्यांनी आपापल्या घरी नक्की ऐकलं असेल की मी आहे म्हणून टिकले, दुसरं कोणी असली असती तर पळून गेली असती हा, किंवा मुलं आहेत म्हणून मी राहिली नाही तर मी तर निघून गेले असते. हे काय आहे की प्रत्येक स्त्री त्रासलेली आहे. तर लग्न एक सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे, हे सोशल ॲग्रीमेंट आहे, आणि त्यामुळे यात 100% आनंदी कपल दिस इज नॉट गोइंग टू हॅपन. हे असं आहे की तुम्ही ॲडजस्ट करा, कॉम्प्रोमाइज करा, एकमेकांना सहन करा, एकमेकांच्या हिशोबाने बिहेव करा, है ना. यामध्ये कुठे ना कुठे ॲडजस्टमेंट येतेच. पण आता काय झालं आहे की आपण पहिले का एकमेकांवर इतके डिपेंडंट किंवा इतकं टॉलरेट करायचो? कारण डिपेंडन्सी होती. इधर पुरुषाची स्त्रीवर होती किंवा स्त्रीची पुरुषावर डिपेंडन्सी होती, है ना. म्हणजे व्हायचं काय की एक आहे जो ब्रेड अर्नर आहे आणि एक आहे जे हाऊस म्हणजे होम मेकर आहे बेसिकली. मग तो पुरुषही असू शकतो किंवा स्त्री असू शकते. आणि मग त्यामुळे काय होतं की दोन गोष्टी तू ऐक, दोन गोष्टी मी ऐकतो, आणि मग हे चालून जायचं. आता काय झालं आहे की पीपल हॅव ॲन ऑप्शन. तू नाही तर दुसऱ्या लाईनीतच आहे, तो पण नाही तर तिसऱ्या लाईनीत आहे, असे खूप सगळे ऑप्शन 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 आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे की ठीक आहे, ॲम्बिशियस होणं खूप चांगलं आहे, सगळ्यांनी ॲम्बिशियस असायलाच पाहिजे, महिलांनी पण पुरुषांनी पण सगळ्यांनीच ॲम्बिशियस असायला पाहिजे. पण रिलेशन्स का महत्त्वाचे असतात? त्या रिलेशनशिपचा बेस बदललेला आहे. आता रिलेशनशिप का महत्त्वाचे आहेत? कारण फॉर सम नीड्स वी केम टुगेदर. मग त्याला लग्नाची नाव द्यायची काय गरज आहे? ही आता नवीन संकल्पना आलेली, लिव्ह इन रिलेशनशिप. मग सोशल कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा सोशल मॅरेजेसमध्ये आपण का अडकायचं उगीच, है ना, जेव्हा की तू पण अर्न करतो, मी पण अर्न करते, है ना. आणि मग यामुळे काय झालेलं आहे, टॉलरन्स कमी झालेलं आहे. आता माझा पगार तुझ्यापेक्षा जास्त आहे, मग मी तुझं काय ऐकायचं? मग इथे काय होतं की कोणीतरी एक डिपेंडंट असलं की तो पडती बाजू आपोआप घ्यायला लागतो. बरोबर. इकॉनॉमी इज ड्रायव्हिंग फोर्स फॉर एव्हरीथिंग. इकॉनॉमी एक सगळ्यात महत्त्वाचं. आणि दुसरं हे की लग्न उशिरा व्हायला लागली आहेत. म्हणजे प्रौढ विवाह आता व्हायला लागलेली आहेत, है ना. तर प्रौढ विवाह काही वाईट नाही आहेत, बालविवाहाला कधीच समर्थन माझं नव्हतं, है ना. प्रौढ विवाह व्हायला लागल्यामुळे काय झालेलं आहे की मोठं जीवन तुम्ही पाहिलेलं आहे, तुम्ही मोठे अनुभव घेतलेले आहेत, आणि आता जीवनाचे जे काही 10, 20, 25 वर्ष राहिली त्यामध्ये मग लोकांना असं वाटतं की कशाला बंधायचं उगीच, एवढं गेलं एवढं पण निघून जाईल. फायनान्शियल सिक्युरिटी आहे, पर्चेसिंग पॉवर आपली वाढलेली आहे, एज्युकेशनमुळे आता स्टेबिलिटी आलेली आहे, आणि या सगळ्यामुळे काय झालं की समाज थोडासा सेपरेट व्हायला लागला आहे. असं नव्हतं की पहिले डिवॉर्स होत नव्हते, डिवॉर्स पहिले देखील व्हायचे, पण डिवॉर्स कसे व्हायचे की आई आणि वडील वेगळे वेगळे राहायचे, ते जन्मभर एकमेकांना पाठ करून राहायचे, पण पेपरवर डिवॉर्स होत नव्हते. बरोबर. आता मात्र ते उघड होत आहेत.